तो कर्म बघतो. मंदिरात उभे राहून तुम्ही किती दान देता यापेक्षा मंदिराकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावरून तुमची निष्ठा आणि करुणा तो ओळखतो. माणसांच्या दुःखाची नोंद कोणीच घेत नाही, पण माणसांच्या चुकांची नोंद मात्र ज्याचा संबंध नाही ते सुद्धा घेतात. दुसऱ्याला पाण्यात पाहण्यापेक्षा स्वतःला एकदा आरशात बघावं. उगाच गैरसमज करून दुसऱ्यांबद्दल अफवा पसरवू नका. समोरचा आपल्याला काय समजतोय हे जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं. नाहीतर आपण नाती सांभाळत बसतो आणि समोरचा बुद्धिबळाच्या चाली खेळून रिकामा होतो. देणारा हा कायम सर्वश्रेष्ठ असतो. मग तो आधाराचा शब्द असो व अडचणीच्या वेळी दिलेला मदतीचा हात असो. काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात स्वार्थी लोक यायला हवी, त्याशिवाय चांगल्या लोकांची किंमत कळणार नाही. अर्थहीन वादविवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता नेहमीच श्रेष्ठ असते. जिंकणं म्हणजे नेहमी फक्त पहिला येणं असं होत नाही, तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणं म्हणजे सुद्धा जिंकणंच असतं. जीवनात जर खुश राहायचं असेल तर स्वतःच्या वेदना लपवायला शिका. आयुष्य खूप साधं असतं, कधीकधी खूप रटाळ असतं. आयुष्याचा महोत्सव करता आला पाहिजे. श्वास घेणं आणि सोडणं याला जगणं म्हणत नाहीत. प्रत्येक श्वास घेताना आसमंतातल्या सुगंधाचा प्रत्यय आला पाहिजे.